जय श्रीराम. मी ज्ञानेश्वर दाटे. काल परवा एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि मनाला वेदना होतील असा हा ट्रेलर पाहायला मिळाला. त्या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी. म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून कुठं कुठं आक्षेप घ्यावा आणि काय काय आक्षेप घ्यावा हा कमीच. म्हणजे आपण जसं म्हणत होतो ना का फेक नरेटिव्ह, तसा हा एक फेक इतिहास दाखवणारा हा चित्रपट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी त्या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळतोय. म्हणजे इथं जर आक्षेप घ्यायचा झाला तर या चित्रपटाच्या नावावरूनच आक्षेप घेतो. म्हणजे इतर वेळेस माझा समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून आंदोलन करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, आज का गप्प आहे? तर याच्या मग काहीतरी चिंतनाचा विषय, याच्यामध्ये कुठली शक्ती हे पाहावं लागेल. म्हणजे जर आक्षेपच घ्यायचा झाला तर त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं वर्णन आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली. हा जो चित्रपटाचा जो कोण डायरेक्टर आहे मोरे आणि प्रीतम मोरे आणि त्याचा जो लेखक आहे तो कैलास वाघमरे आणि राज तांगडे, आता ही जी कोण माणसं आहे हे हा चित्रपट बनवत आहेत. हा प्रीतम मोरे कोण इतिहासकार आहे का हो? हा कैलास वाघमरे कोण इतिहासकार आहे का? कसं काय हा चित्रपट बनवतो? हा इतिहासाचं विकृतीकरण कसा करतो? आता मला सांग, याच्यात कुठला पुरावा आहे? इतिहासकार केवढा पाहिजे त्याच्या पुराव्या एवढा पुरावा दे आणि इतिहासकार हो. आता छत्रपती शिवाजीरायांनी रायगडावर मशीद बांधली. अरे रायगड म्हणजे आमचं आराध्य तीर्थक्षेत्र असण्यासारखं रायगड आहे आमचं. छत्रपती आमचा बाप आहे आणि तुम्ही त्या रायगडावर मशीद बांधताय. बरोबर, मशीद असती तर काय हरकत नाही, असती तर मान्य असतं ना आम्हाला. मशीद होती, शिवाजी महाराजांनी बांधली होती. अरे पण मशीद नाहीच ना, पुरावा द्यावा आणि मग तुम्ही हे चित्रपट तयार करा ना. ज्यावेळेस सुरत लुटली महाराजांनी त्यावेळेस भिवंडी कल्याण भिवंडीच्या खाली उतरताना आदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सर्व मशिदी तोडून टाका आणि तुम्ही रायगडावर मशीद उभारताय. वरून परत जावई शोध लावला का छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान सैन्य होतं. कुठून आणलं तुम्ही? तुमचे आजोबा आधार कार्ड वाटायला गेले होते तिथं? कोणती जातगणना केली होती महाराजांनी कधी? कशाच्या आधारावर करताय? एक कागद द्या ना, एक तरी कागद द्या, मग इतिहासाचं विकृतीकरण करा, मांडा, बाजार मांडा. मग अरे तुम्ही सरळ सरळ माझ्या राजांना विकताय, पैसे गमवताय, स्वतःची इमले बांधतायत का? कशा करताय ते? हा, माझा समाज गप्प आहे. हा, आता इथं काय झालेलं आहे, या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहे, निर्माते आहे, जे कोण आहेत ना, हे सगळे ब्राह्मण असते ना. माझा समाज मग अख्खा पेटून उठला असता. आता पेटत नाही का? डायरेक्टर, दिग्दर्शक या चित्रपटाचे मराठी आहेत म्हणून पेटून उठत नाही का? ब्राह्मण असता तर मग पेटून उठणार का तुम्ही? हा, अजूनही एक जावई शोध लावलाय त्यांनी का त्या ठिकाणी का महाराजांच्या पदरी 11 अंगरक्षक मुसलमान होते. मी तर नावच घेऊन बसलो त्या अंगरक्षकांची. कोण कोण अंगरक्षक होते छत्रपती शिवाजी महाराजांची? ऐका नावं: काताजी इंगळे, येसाजी गंग, कोटाजी गंग, जीवामाला, संभाजी कावजी, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, बिसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान हे शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे अंगरक्षक आहे. आणि जावई शोध लावते 11च्या 11 अंगरक्षक मुसलमान कुठून आणताय आणि कशा करता मांडताय तुम्ही हे सगळं विचित्र प्रकरण? म्हणजे माझा समाज ना शंड झालाय, शंड. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींच्या नावाखाली मोठा आंदोलन उभं करायची, अमकं तमकं करायची, हा सगळा मराठा समाज माझा जागृत होणार, इतर ठिकाणी मोठे मोठे आंदोलन करणार, आणि आता माझा मराठ्यांचा इतिहासात खालवाखालव केली जाते. तेव्हा कुठे झोपलाय माझा मराठा समाज? आता का नाही जागा होते? कुठे गेलाय मराठा समाज? या सगळ्या गोष्टी ह्या विकृतपणे प्रदर्शित केल्या जाणार असन. अरे तुम्ही मांडा ना, तुम्हाला जिकडे तिकडे जाऊन दुसरीकडे जाऊन काय करायचे तुम्हाला, सर्वधर्म समभाव, अजून काय कुठल्या गोष्टी गुन्हे गोविंद नांद तिकडे जाऊन करा ना, दुसरीकडे जाऊन. हा, इतिहासाची कशाला विकृतपणा करता? इतिहासाची कशाला खेळता? इतिहासाची माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. जय श्रीराम.